कधी विचार केला आहे का की काही लोक वेगाने प्रमोशन मिळवतात आणि काही लोक वर्षानुवर्ष त्याच पदावर राहतात. फरक नशिबात नसतो मित्रांनो, फरक स्किल मध्ये असतो. आज मी तुम्हाला अशा 10 स्किल्स बद्दल करिअरला पुढच्या लेवलवर घेऊन जाऊ शकता. नमस्कार, मी अर्जुन जाधव, तुमचा करिअर लाईफ कोच आणि HR मॅनेजर. फ्रीडम करिअर कम्युनिटीच्या कॉर्पोरेट लिडरशिप मास्टरी प्रोग्राम मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर्वात आधी आतापर्यंत आपण जे फाउंडेशन सेट केलं आहे त्यातून तुम्हाला खूप क्लॅरिटी मिळाली असेल. तुमचं गोल कार्ड तुम्ही नक्कीच बनवलं असेल आणि कम्युनिटीमध्ये सुद्धा तुम्ही ऍक्टिव्ह असाल. जर अजूनही तुमची नोटबुक आणि पेन रेडी नसेल तर तुम्ही लगेच घ्या, कारण आजचा सेशन तुमच्या करिअरसाठी खूप पॉवरफुल असणार आहे. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की डिग्री मिळाली की काम झालं, पण मित्रांनो, डिग्री तुम्हाला फक्त सुरुवात करून देते. खरी ग्रोथ तुम्हाला तुमचे स्किल देतात. नॉलेज असणं खूप महत्वाचं आहे, पण त्या नॉलेजच्या प्रत्यक्ष कामात वापर करण्यासाठी लागणारे स्किल त्यातून जास्त महत्वाचं आहे. कायम लक्षात ठेवा, तुम्ही मार्केट व्हॅल्यू तुमच्या स्किलवर ठरते. एक साधं उदाहरण घ्या. 2 लोकांकडे अगदी सारखी डिग्री असते, पण ज्या व्यक्तीकडे जास्त प्रॅक्टिकल स्किल असते ती व्यक्ती कंपनीत नेहमी वेगाने ग्रोथ करतात. चला तर मग बघूया तुमच्या करिअर ग्रोथ साठी आवश्यक असलेल्या टॉप 10 स्किल्स कोणत्या आहेत. पहिली स्किल आहे कम्युनिकेशन स्किल, म्हणजे स्पष्ट, प्रभावी आणि आत्मविश्वासाने बोलण्याची क्षमता. तुम्ही कोणतेही किती हुशार असाल, पण जर तुमचे विचार तुम्ही योग्य शब्दात मांडू शकत नाही तर त्याचा काहीही उपयोग नाही. दुसरी स्किल आहे कॉन्फिडन्स, स्वतःवर विश्वास ठेवून ऍक्शन घेण्याची क्षमता. आणि तिसरी स्किल म्हणजे पब्लिक स्पीकिंग, ग्रुप समोर प्रभावीपणे बोलण्याची कला म्हणून समोर आणणे. चौथी स्किल आहे लीडरशिप. लीडरशिप म्हणजे केवळ एखादं पद नाही, तर आपल्या आजूबाजूच्या लोकांना इन्स्पायर आणि गाईड करण्याची ताकद. आणि 5वी महत्वाची स्किल म्हणजे टाइम मॅनेजमेंट. महत्वाच्या कामावर तुम्ही किती योग्य वेळ देता यावर तुमचे यश अवलंबून असतं. 6वी स्किल आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. समस्यावर रडत बसण्यापेक्षा थेट सोल्युशन वर फोकस करणारे लोक कंपनीला हवे असतात. 7वी स्किल म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स, स्वतःच्या आणि इतरांच्या भावना समजून घेणे. 8वी स्किल आहे नेटवर्किंग, योग्य लोकांची मजबूत रिलेशनशिप तयार करणे. 9वी स्किल आहे प्रोडक्टिव्हिटी, म्हणजे कमी वेळेत जास्त परिणाम निर्माण करणे. आणि 10वी सर्वात महत्वाची स्किल म्हणजे प्रोफेशनल बिल्डिंग, स्वतःची एक भक्कम प्रोफेशनल आयडेंटिटी तयार करणे. मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सक्सेस हा टॅलेंटचा खेळ नाहीये, तर सक्सेस हा पूर्णपणे स्किल डेव्हलपमेंट याचा खेळ आहे. या स्किल शिकता येतात आणि इम्प्रूव्ह करता येतात. माइंडसेट नेहमी असा ठेवा, जर कोणीतरी करू शकतो तर मी नक्कीच करू शकतो. आता वेळ आली आहे एका छोट्या सेल्फ असाइनमेंट एक्सरसाइजची. तुमच्या नोटबुक मध्ये या 10 स्किल लिहा आणि स्वतःला 1 ते 10च्या दरम्यान स्कोर द्या. 1 म्हणजे वीक आणि 10 म्हणजे एक्सलंट. अगदी प्रामाणिकपणे स्वतःला मार्क द्या. हा स्कोर दिल्यानंतर स्वतःला विचारा, माझी टॉप 3 स्ट्रॉंग स्किल कोणती आहे, माझी टॉप 3 वीक स्किल कोणती आहे, आणि पुढील 90 दिवस मी कोणत्या एका स्किलवर फोकस करणार आहे. तुमचा ऍक्शन टास्क हाच आहे. हे स्किल असाइनमेंट पूर्ण करा. तुमचे टॉप 3 इम्प्रूव्हमेंट ऍक्सेस निवडा आणि तुमच्या स्कोर आपल्या फ्रीडम करिअर कम्युनिटीमध्ये शेअर करा. तसेच तुमच्या गोल कार्ड सोबत एक स्किल प्लॅन तयार करा. हा व्हिडिओ संपल्यावर लगेच खाली कमेंट मध्ये मला लिहून सांगा विकेस्ट स्किल आणि पुढची 90 दिवस तुम्ही कोणती स्किल मास्टर करणार आहात. तुमचे नोट्स कम्युनिटीमध्ये नक्की शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एका अतिशय महत्त्वाच्या स्किल बद्दल सविस्तर बोलणार आहोत आणि ती स्किल म्हणजे कम्युनिकेशन स्किल. योग्य आणि प्रभावी संवादाशिवाय करिअर ग्रोथ
ची खरी सुरुवात कधीच होत नाही. शेवटी जाता जाता एकच सांगतो, तुमचं फ्युचर इन्कम तुमच्या करंट स्किलवर अवलंबून असते. स्किल वाढवा, व्हॅल्यू वाढवा. व्हॅल्यू वाढली की ऑपॉर्च्युनिटी आपोआप वाढतात. आपला हा प्रवास आता खऱ्या ट्रान्सफॉर्मेशन कडे सुरू झाला आहे. सो मित्रांनो, सगळ्यांनी व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. थँक्यू.